बंधू श्री चरण श्री गुरूंचे आपुली आहिता जोसे जागता आपुली आहिता जोसे जागता आपुली आहिता जोसे जागता आपुली आहिता जोसे जागता भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा संगम असणारे जगद्गुरु तुकोबराय महाराष्ट्र भूषण पाचवा वेद आपण ज्यांच्या अभंगांना म्हणतो अशा जगद्गुरूंचा तुकोबरायांचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगाचं वैशिष्ट्य असं, हा अभंग काही वेळेला बारशात घेतला जातो, काही वेळेला वाढदिवसात घेतला जातो, पण काही इथं जाणकार मंडळ आहेत ते म्हणतील की आज तुम्ही का अभंग घेतला. तर याचं कारण असं आहे की माता पिता धन्य कसे आहेत आणि त्यांची मुलं धन्य कशी आहेत हे जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या पिढीला जो आदर्श घालून दिलाय त्याच्यामध्ये प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही पद्धतीने कसं साध्य करावं आणि त्यांनी म्हणजे ज्यांचा श्राद्ध आहे त्यांनी कसं साध्य केलं हे या अभंगातून आज सांगायचंय. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार या अभंगाचा थोडा परिहार देणं इथं अपेक्षित आहे. आजची ही सेवा तुम्हा सर्वांच्या कृपाशीर्वादानं, माझे आई वडीलच माझे गुरु आहेत. जसं आज आई वडिलांचाच इथं दोघांचंही श्राद्ध आहे. असं बऱ्याच वेळेला असं होतं की आईचं जरी असतं नाहीतरी वडिलांचं जरी असतं, पण आज इथं दोघांचंही श्राद्ध आहे. त्यामुळं त्या श्राद्धानिमित्त आपण ही कीर्तन सेवा घेतलेली आहे. तर त्यासाठी पंढरीश पांडुरंग परमात्मा, माझी ज्ञानेश्वर माऊली, माझे आई वडील हेच माझे गुरु आहेत. आईला प्रपंच कसा करावा हे शिकवलं आणि वडिलांनी परमार्थ कसा करावा हे शिकवलं. आणि त्याच आई वडिलांची इथं जसं श्राद्ध आहे त्याच आई वडिलांच्या कृपाशीर्वादानं आज मी त्या आई वडिलांची सेवा करू इच्छिते. त्याचबरोबर पकवाज वादक, पेटी वादक, विनेकरी, टाळकरी, चोपदार आणि माझ्या माता भगिनी आणि बंधू आणि तुम्ही सर्व श्रोतेजन, तुम्हा सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. विठ्ठल